नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। आजची घटना ऐकल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येणार आहे, तुमचाही थरकाप उडणार आहे आणि नेमकं हे असं का घडलं, याला जबाबदार कोण हा प्रश्न तुम्हालाही पडणार आहे। कारण आजची जी घटना आहे ती आहे एका आईची। आई म्हटलं तर फक्त दोन शब्द, पण ह्या दोन शब्दांमध्ये अख्खं विश्व सामावलेलं असतं। आई हा शब्द प्रेमाचा, मायेचा आणि आपुलकीचा। आई म्हटलं तर सगळ्यात विश्वासाचं नातं, आई म्हटलं तर सगळ्यात हक्काचं नातं। पण जेव्हा हेच नातं पोटच्या पोरांच्या जीवावर उठतो तेव्हा मात्र सगळं काही संपून जातं। आणि ही आई आहे का हा प्रश्न देखील सगळ्यांना भेडसावतो। आज हे सगळं सांगण्याची वेळ येते, कारण एक घटना अशीच घडलेली आहे ज्याने आई या शब्दाला काळीमा फासलेला आहे। पण नेमकं या घटनेच्या बाबतीत जे काही घडलं आहे याला जबाबदार फक्त ती आई आहे की संपूर्ण कुटुंब आहे, हा देखील प्रश्न पुढे जाऊन निर्माण होतोच। तर तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर ठाऊक करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तत्पूर्वी तुम्ही आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली जी काही अपडेट असणार आहे ती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला घटनेला सुरुवात करूया। तर घटना आहे मुंबईची, मुंबईमधील संध्या मालू ह्या महिलेची। संध्या मालू ही 47 वर्षाची एक गृहिणी, उच्च शिक्षित, पदवीधर, त्यासोबतच स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्याचं स्वप्न डोळ्यामध्ये घेऊन वावरणारी ही महिला। तिचं लग्न सुदर्शन मालू या पुरुषाशी झालेलं। तो एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता। दोघांच्याही संसाराला कशाचीही कमी नव्हती। त्यांना एक 9 वर्षाचा मुलगा देखील होता आणि 9 वर्षाचा मुलगा असताना आता त्यांना एक गोंडस मुलगीही झाली होती। त्या मुलीचं नाव शनाया असं ठेवायचं ठरलं होतं। संध्या 47 वर्षामध्ये पुन्हा एकदा आई झालेली होती। आई म्हटलं तर सगळ्यात सुख देणारं नातं, पण जेव्हा काही गोष्टी वयामध्ये होतात तेव्हाच त्या योग्य दिशेने चालतात, पण जेव्हा वय उलटून एखादी गोष्ट घडते तेव्हा त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो आणि त्या आईवर देखील होतो। असाच काहीसा परिणाम ह्या संध्यावर झालेला होता। संध्या मुळातच शांत आणि प्रेमळ स्वभावाची होती, पण जशी ती दुसऱ्यांदा आई झाली होती तेव्हा मात्र ती थोडीशी थकलेली दिसत होती। प्रत्येकाशी हसून खेळून बोलणारी महिला आता शांत झाली होती। तिच्या चेहऱ्यावरचं तेज कायमचं नाहीसं झालं होतं। सगळं काही हरवून गेल्यासारखं ती वागत होती। तिच्या डोळ्याखालची वर्तुळे तिचा मानसिक त्रास सरळ सरळ दाखवत होती, पण तरीही कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टींकडे तिच्या पतीचंही दुर्लक्ष होत होतं, कारण तो सतत त्याच्या कामामध्ये व्यस्त असे। घरामध्ये सासू सासरे देखील होते, पण सासू सासरे म्हटलं तर अपेक्षा ठेवणारच। आणि जसं आपला समाज एखाद्या महिलेकडून अपेक्षा ठेवतो की आई झाल्यावर जबाबदारी वाढते आणि ती जबाबदारी फक्त एका महिलेची असते, तसंच काही इथे देखील घडत होतं। आता आई झालं तर थोडासा त्रास हा होणारच, नेहमीपेक्षा आपलं आयुष्य हे बदलणारच, असं तिची समजूत काढून प्रत्येक जण तिच्याकडे दुर्लक्ष करत होतं। पण तिच्या आत नेमकं काय सुरू आहे हे कोणालाही ठाऊक नव्हतं। आणि अखेर एखाद्या गोष्टीचा अंत हा लिहिलेला असतो। एखादी गोष्ट खूप काळ मनामध्ये दाबून ठेवली तर तिचा विस्फोट होणं ठरलेलं असतं। तसंच काही इथे घडलं। एका रविवारी ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती असं काही घडलं आणि मालू परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला। संध्या मालू आणि सुदर्शन मालू यांना जी मुलगी झाली होती तिच्या नामकरणाचा सोहळा लवकरच ठरलेला होता आणि त्यासाठी घरातील सगळेजण तयारीला देखील लागले होते। तो होता रविवारचा दिवस। रविवारच्या दिवशी सासू सासऱ्यांना बाजारात फुलं आणण्यासाठी जायचं होतं, त्यामुळे ते दोघंही बाजारात निघाले। पतीही कामावर गेलेला होता आणि संध्याच्या मनात काय आलं ठाऊक नाही, पण संध्याने देखील आपल्या सासू सासऱ्यांसोबत 9 वर्षाच्या मुलाला देखील पाठवून दिलं आणि घरामध्ये जी कामवाली आलेली होती ती घर पुसून निघून गेली होती
आता घरामध्ये कुणीही नव्हतं, फक्त घरामध्ये होती ती आई आणि छोटीशी मुलगी. दोघी मायलेकी ह्या एकट्याच घरात होत्या. शनाया झोपलेली असतानाच शनायाची थोडीशी कुरकुर संध्याच्या कानावर पडली आणि म्हणून संध्या शनायाकडे गेली. शनायाच्या छातीवर हात ठेवला आणि शनायाकडे पाहून रडू लागली. तिच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. शनायाची कुरकुर अजूनच वाढली आणि संध्याला होणारा त्रासही अजूनच वाढू लागला. संध्याच्या मनाची घालमेल होत होती. तिला काय करावं काहीही समजत नव्हतं. ती शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या खचलेली होती, थकलेली होती. अशातच तिच्या मनात काय आलं ठाऊक नाही, पण जवळच असलेल्या ड्रॉवरमध्ये चिकट टेप ठेवलेला होता. तो तिने काढला आणि तो चिकट टेप आपल्या तान्ह्या बाळाच्या तोंडाला लावला. त्या चिकट टेपच्या साहाय्याने तिने संपूर्ण तोंड त्या बाळाचं गुंडाळून घेतलं आणि त्यानंतर डोळ्यात अश्रू ठेवतानाच तिने त्या तान्ह्या बाळाच्या गळ्याशी हात नेला आणि त्या बाळाचा गळा आवळला. ते बाळ गुदमरू लागलं, आवाज काढू लागलं, धडपडू लागलं, तडफडू लागलं. पण ही तीच आई होती जिने त्या बाळाला जन्म दिला होता आणि आता ही तीच आई आहे जी या बाळाला मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन जात होती. पण तिच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रू होते. या व्यतिरिक्त ती काय करत आहे याचं भान तिला नव्हतं. आणि अशातच त्या बाळाची तडफड बंद झाली आणि बाळाने आपले प्राण सोडले. क्षणभरात होत्याचं नव्हतं झालं. संध्या थोडीशी बेचैन झाली. आता काय करावं तिला समजत नव्हतं. तिने पटकन एक पांढरा कपडा घेतला. त्या पांढऱ्या कपड्यामध्ये बाळाला गुंडाळलं आणि तरातरा खाली गेली. तळमजल्यावर गेल्यानंतर तिने एका मोठ्या डस्टबिनमध्ये त्या बाळाला टाकून दिलं आणि झाकण लावून घेतलं. तो डब्बा देखील थोडासा अडगळीच्या ठिकाणी ठेवून दिला आणि ती पुन्हा वरती आली. आता पुन्हा वरती आल्यानंतर साधारणतः दुपारचे 12:30 वाजले होते. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. ती थोडीशी बिचकली पण दरवाजा उघडला. दरवाजावर तिचे सासू सासरे आणि तिचा मुलगा होता. ते घरामध्ये आले, थोडा वेळ बसले. त्यानंतर लगेचच संध्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली की माझं बाळ कुठे गेलं, माझं बाळ कुठे गेलं, आपलं बाळ हरवलं, कोणीतरी घेऊन गेलं. असं म्हणता क्षणी लगेचच सासू सासरेही बाळाला शोधू लागले. संध्याने आपल्या पतीलाही सांगितलं. पतीही तातडीने घरी आला आणि बाळाला शोधू लागला. पोलिसांमध्ये देखील तक्रार दाखल करण्यात आली. तेवढ्यात संध्या पोलिसांना सांगू लागली की दुपारच्या वेळेस मी एकटीच घरात होते आणि दरवाजावर कोणीतरी आलं होतं. मी दरवाजा उघडला त्याच क्षणात त्यांनी मला बाजूला सरकवले, त्यांनी मला बाजूला ढकलले आणि माझ्या बाळाला घेऊन ते पळून गेले. कोण होतं ठाऊक नाही. असं जेव्हा तिने सांगितलं तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की बाळाचं अपहरण झालं. पण पोलिसांनी जेव्हा सगळे CCTV फुटेज तपासले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे कुणीही आलेलं नाही, कारण त्या ठिकाणी तब्बल 15 CCTV फुटेज होते आणि एकाही फुटेजमध्ये त्यांच्या दाराजवळ कोणी आल्याचं आढळून आलं नाही. पोलिसांचा संशय संध्यावर अजूनच आला आणि संध्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले. संध्याला पोलिसांनी प्रश्न विचारून भांडावून सोडले. आता मात्र संध्या कोसळली, जमिनीवर बसली आणि मोठमोठ्याने रडू लागली, आक्रोश करू लागली आणि म्हणू लागली की मी माझ्या बाळाला ठार केलं, माझ्या बाळाला मीच मारलं, कारण मला हा त्रास सहन होत नव्हता, माझी झोप होत नव्हती आणि माझी शांतता भंग झाली होती, माझ्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण उरले नव्हते, असं ती बोलत होती. आणि तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. पतीलाही संध्या असं काय बोलत आहे हा प्रश्न पडला. सासू सासरेही तिच्याकडे शंकेने बघू लागले आणि 9 वर्षाचा मुलगाही आपल्या आईला घाबरला होता. पण हेच सत्य होतं. संध्याला होणारा मानसिक त्रास आत्तापर्यंत कुणाच्याही लक्षात आला नव्हता. त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यानुसार संध्याची टेस्ट करण्यात आली. त्यानंतर संध्या ही मानसिकदृष्ट्या कमकुवत होत चालली होती हे देखील निदर्शनास आलं. पण कुटुंबाने सरळ सरळ तिच्याकडे दुर्लक्ष केलं हे देखील या घटनेवरून लक्षात आलं. पण शेवटी ती आई नसून आता एक खुनी ठरलेली आहे म्हणून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता छोटं तान्हं बाळ तर गेलं होतं, पण पोरका झाला होता तो 9 वर्षाचा मुलगा. सुदर्शन मालू हा फक्त म्हणत होता की माझी छोटी परी तर निघून गेली, पण आता माझ्या मुलाचं काय, त्याला मी आई कुठून आणून देऊ. एवढं म्हणत तो देखील जमिनीवर कोसळला आणि आपल्या पत्नीकडे आपलं दुर्लक्ष झालं याची जाणीव त्यालाही होऊ लागली. पण दुर्दैवाने त्या तान्ह्या बाळाला
आपले प्राण अशा पद्धतीने गमवावे लागले। याला जबाबदार कोण? संध्या मालू की तिचा पती सुदर्शन मालू, तिचे सासू सासरे की हा समाज? हा प्रश्न अजूनही सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे। तर याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर पाहत रहा। धन्यवाद।